नमस्कार पशुपालक आणि शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर आपल्यासाठी महाराष्ट्र शासन घेऊन आलेले आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना. या योजनेअंतर्गत आपल्याला शेळी पालनासाठी अनुदान महाराष्ट्र. तर या योजनेमधील लाभाचे स्वरूप असे मित्रांनो, 50 शेळी किंवा मेंढी अधिक 5 बोकड, तसेच त्यांचा 3 वर्षाचा विमा आणि शेड व इतर साधनसामुग्री यासाठी लागणारा खर्च, हे आहे अनुदानाचे किंवा लाभाचे स्वरूप. तर मित्रांनो, या योजनेत लाभार्थी कोण असू शकतात, तर सर्वच प्रवर्गातील अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक आणि महिला बचत गट या योजनेसाठीचे लाभार्थी खालीलप्रमाणे उतरत्या प्राधान्यक्रमाने निवडण्यात येतील: अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, वन हक्कधारक आणि महिला बचत गट. वरील सर्व 4 घटकामध्ये दिव्यांगासाठी 5% आणि महिलांना 30% आरक्षण लागू राहील. यात पात्रता आहे अशी मित्रांनो, 1 एकर स्वतःची जमीन किंवा 5 वर्षाचा तुम्हाला नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक आहे. मात्र जर आपण वनहक्कधारक असाल तर ही अट आपल्याला लागू राहत नाही. तर पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण केल्याचे तुम्हाला प्रमाणपत्र हवे आहे. जर प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे प्रशिक्षण प्रमाणपत्र नसेल तर मित्रांनो, तुम्हाला 2 वर्षाचा शेळी मेंढी पालन व्यवसायाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, या पूर्ण प्रोजेक्टची किंवा या प्रकल्पाची किंमत काय आहे, तर आता आपण ती किंमत पाहणार आहोत. तर या पूर्ण प्रकल्पाची किंमत मित्रांनो 50+5 साठी 5 भागामध्ये डिवाईड केलेली आहे. त्यामध्ये एक आहे पशुधन खरेदीसाठी अनुदान, दुसरं वर्षाचा विमा, शेड निर्मिती, कडबा कुट्टी यंत्र, सोलार, या 5 घटकासाठी तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहू पहिले जे आहे पशुधन खरेदी. यामध्ये तुम्हाला प्रति शेळीसाठी 12,000 रुपये आणि प्रति बोकडसाठी 15,000 याप्रमाणे गटाची खरेदी करायची आहे, जी की तुमची पूर्ण किंमत जवळपास 6,75,000 एवढी होते. त्यानंतर मित्रांनो, या तुम्ही खरेदी केलेल्या पशुधनाचा तुम्हाला 3 वर्षाचा विमा हा 12.75% दराने आणि अधिकचा 18% GST असा मिळून टोटल 1,01,554 रुपयाचा तुम्हाला विमा काढायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे तुमच्या बकऱ्यासाठी किंवा मेंढीसाठी जे शेड आहे, त्या शेड निर्मितीसाठी 2,00,000 रुपये एवढे अनुदान किंमत ठरलेली आहे. त्यानंतर कडबा कुटी यंत्रासाठी 30,000 आणि सोलार तुम्हाला बसवायचा आहे 3 किलोवॅटचा, त्याच्यासाठी जवळपास तुम्हाला 1,32,000 एवढी रक्कम प्रकल्पामध्ये ठेवलेली आहे. तर मित्रांनो, या एकूण प्रकल्पाची किंमत किती होते, या 5ही घटकाची एकूण मिळून जी प्रकल्प किंमत आहे ती होते 11,38,554 रुपये. तर आता आपण पाहणार आहोत मित्रांनो, अनुदानाचे स्वरूप काय आहे. तर सर्वसाधारण जे लाभार्थी आहेत त्यांना 50% अनुदान आहे, म्हणजे 5,69,267. आणि जे SC ST आहेत त्यांना 75% म्हणजे 8,53,815 रुपये. परंतु मित्रांनो, हे जे अनुदान आहे तुम्हाला 2 टप्प्यात देणार आहे. पहिले अनुदान हे 50% तुम्हाला पहिल्या टप्प्याचं तुमचं काम म्हणजे शेड निर्माण आणि साधन सामग्री खरेदी केल्यानंतर आहे, आणि उर्वरित 50% हे तुम्ही जेव्हा ॲनिमल किंवा शेळी मेंढ्या खरेदी करतात त्यानंतर ते अनुदान तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी कागदपत्रे काय लागतात, त्याच्यासाठीची कागदपत्रे अशी आहेत: तुमची जी जमीन आहे तिचा तुम्हाला 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टाचा करारनामा लागणे गरजेचं आहे. वन हक्कधारक असाल तर तुमच्या 7/12 इतर अधिकारामध्ये नोंद पाहिजे किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या पशुपालन व्यवसायाचा प्रशिक्षण घेतलेले एखाद्या संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र ते नसेल तर तुम्ही जेव्हा अनुदान घ्याल तेव्हा तुम्हाला ते जमा करेल असे नियमपत्र द्यायचे आहे.
तुमच्या जवळच्या स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र, अपंग असाल तर UDID बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र. तर मित्रांनो, या योजनेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती काय आहेत? तर शेळी मेंढी गटाची जेव्हा खरेदी करता येईल त्या समितीच्या उपस्थितीत करायची आहे. खरेदी ही तुम्हाला प्रथम प्राधान्य देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर ज्या उत्पादित शेळ्या आहेत त्या शेळ्यांमधूनच करायची आहे. परंतु समजा जर महामंडळाच्या प्रक्षेत्रावर हे शेळ्या मेंढ्या उपलब्ध नसतील तर तुम्हाला महामंडळाकडून तसे न उपलब्धता प्रमाणपत्र घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही शेळी मेंढ्याची खरेदी NLM अंतर्गत किंवा शासकीय योजनेच्या कोणत्याही दिलेल्या ब्रीडिंग फार्ममधून किंवा स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत शेळी मेंढी प्रकल्पावरून किंवा जर तुम्हाला खुल्या बाजारात शेळ्या भेटत असतील खुल्या बाजारातून लाभार्थ्याच्या पसंतीनुसार वजनानुसार खरेदी करण्यात येणार आहेत. सदरच्या शेळ्या मेंढ्या बोकड हे सर्व जे तुम्ही ॲनिमल खरेदी करणार आहे हे शक्यतो स्थानिक वातावरणात तग धरतील अशाच खरेदी करण्यात यावेत व त्याची दक्षता घेण्यात यावी. मित्रांनो, चौथी अशी अट आहे की सदरच्या शेळ्या मेंढ्या किंवा बोकड हे स्थानिक वातावरणात तग धरतील असे असावेत. तसेच या प्रकल्पाअंतर्गत खरेदी करायच्या शेळ्या मेंढ्या यांचे वय 1 ते 3 या वयोगटातलेच असावेत. पात्र लाभार्थ्याने त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत किंवा 1 महिन्याच्या कालावधीत शेड बनवून साधन सामग्री खरेदी करायची आहे, तीही समितीच्या समवेत. उपरोक्त केलेल्या विविध कालमर्यादेप्रमाणे शेड किंवा खरेदी न केल्यास तुमचा क्रमांक हा मूळ यादीतून शेवटच्या क्रमांकावर जाईल व पुढील लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. शेडची निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या पशुधनाची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास जो फरकाची रक्कम आहे मित्रांनो ती मात्र तुम्हाला लाभार्थ्यांनाच अदा करायची आहे आणि जो वाहतुकीचा खर्च आहे तो पण लाभार्थ्यांनाच करायचा आहे. जे शेळ्या मेंढ्या तुम्ही खरेदी करणार आहे त्याचा 3 वर्षाचा विमा उतरवायचा आहे. योजनेमध्ये वाटप केलेले जे शेळ्या मेंढ्या आहेत ते जर मृत पावले तर ते तुमच्या जिल्ह्याच्या अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याची जी रक्कम असते त्यातून शेळी मेंढी खरेदी करून तुम्हाला परत पुरवण्यात येईल. तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्याचा शेड बनवलेल्याचा फोटो, साधन सामग्री खरेदी, पशुधन खरेदी अहवाल म्हणजे सर्व कागदपत्रे पूर्तता करून खरेदी अहवाल जिल्हा उपायुक्त यांना सादर करायचा आहे. सदर अहवालानुसार DDC हे DBT द्वारे लाभार्थ्याला त्याचा हिस्सा अदा करतील. या योजनेत वाटप केलेल्या शेळ्यांची नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर करणे बंधनकारक आहे. आणि मित्रांनो, शेवटची अशी अट आहे की या सर्व अटी व शर्ती तुम्ही पूर्ण करणार आहात असे बंधपत्र तुम्हाला लिहून द्यायचे आहे. ते बंधपत्र देणे सर्व लाभार्थ्यासाठी बंधनकारक आहे. तर मित्रांनो, ही होती 50+5 अशी शेळी गटाची आपली महत्त्वाकांक्षी योजना. तुम्हाला जर चांगला शेळीपालनाचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.